Dear friends, next most important article is menstrual cycle. मेन्स्ट्रुअल या शब्दाचा अर्थ आहे मंथ आणि सायकल म्हणजे रिपीट होणे. जी प्रोसेस दर महिन्याला रिपीट होते त्या प्रोसेसला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणायचं फिमेलमध्ये. आता इथं सायक्लिक प्रोसेस ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत मॅमल्स मध्ये? ओस्ट्रस सायकल, प्रायमेट वगळता बाकीच्या सर्व मॅमल्स मध्ये ओस्ट्रस सायकलची प्रोसेस आहे. ते सीझनल ब्रीडर आहेत. समजा ज्यांचं ब्रीडिंग सायकल 1 वर्षाचं असेल तर त्या वर्षामध्ये एकदाच ती फिमेल हीट पिरियड मध्ये जाणार आणि त्याच वेळी ब्रीडिंग झालं तर पुढच्या प्रोसेसेस होणार, इंडिव्हिज्युअल बनणार. म्हणजे फर्टिलायझेशनचे चान्सेस या सायकलमध्ये कमी आहेत. हार्मोनल चेंजेस मेन्स्ट्रुअल सायकल सारखेच आहेत, परंतु फर्टिलायझेशनचे चान्सेस इन्क्रीज करण्यासाठी मेन्स्ट्रुअल सायकलची प्रोसेस प्रायमेट ग्रुपमध्ये अस्तित्वात आली. एप, ओल्ड वर्ल्ड मंकी आणि ह्यूमन फिमेल मध्ये मेन्स्ट्रुअल सायकलची प्रोसेस आहे. ही प्रोसेस दर महिन्याला रिपीट होते. एका वर्षामध्ये 13 मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट होतात. म्हणजे एका वर्षामध्ये 13 फर्टिलायझेशनचे ब्रीडिंगचे चान्सेस आहेत. म्हणजे वर्षाला 1 चान्स आणि वर्षाला 13 चान्सेस, किती मोठा फरक आहे. तसं बाकीच्या ॲनिमल्स मध्ये ओस्ट्रस सायकल, काऊ असेल, बफेलो असेल, डॉग असेल, त्यांच्यामध्ये सीझनल ब्रीडर आहेत. ते त्या पर्टिक्युलर टाइम मध्येच त्यांच्यात ब्रीडिंग होतं. मेन्स्ट्रुअल सायकलच्या प्रोसेस मध्ये एका वर्षात 13 फर्टिलायझेशनचे चान्सेस निर्माण केले. सो टू इन्क्रीज द चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन, दिस इज द मेन पर्पज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल आपल्यामध्ये अस्तित्वात आल्यामुळंच कुटुंब व्यवस्था जी आहे ती आपल्यामध्ये सुरू झाली, ज्यामध्ये मेल आणि फिमेल एकत्र राहतात, ब्रीडिंग करतात आणि फिमेल त्याचा सांभाळ करते यंगवनचा आणि मेल त्याची जबाबदारी घेतो. अशी कुटुंब व्यवस्था आपल्यामध्ये निर्माण होण्याचं सायंटिफिक दृष्ट्या कारण कोणतं आहे तर मेन्स्ट्रुअल सायकल आहे. कधी स्टार्ट होतं तर हे प्युबर्टी पिरियडला स्टार्ट होतं. दॅट इज 12 to 14 इयर्स. प्युबर्टी पिरियडला मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होतं आणि नॉन प्रेग्नंट वुमन मध्ये हे दर 28 दिवस किंवा 29 दिवस किंवा थोडाफार ड्युरेशन व्हेरिएबल असेल, रिपीट होणार कधीपर्यंत? मेनोपॉज.
दॅट इज 45 to 50 years. मेनोपॉज नंतर मेन्स्ट्रुअल सायकल बंद होतं कायमचं आणि प्युबर्टी पूर्वी नसतं. म्हणजे हा ड्युरेशन किती झाला? 32 ते 34 वर्षांचा हा रिप्रोडक्टिव्ह एजचा फिमेलचा ड्युरेशन आहे. यामध्ये 32 ते 34 वर्षांच्या ड्युरेशन मध्ये 416 ॲव्हरेज सांगितलं, एक 32 वर्षाचं गृहीत धरलं तर वेळा ओव्ह्युलेशन होतं. फर्टिलायझेशनचे चान्सेस तेवढे आहेत. याच्या अगोदर प्रोसेस नाही, याच्या नंतर प्रोसेस नाही. मेल मध्ये तसं नाही आहे. म्हाताऱ्याला अपत्य झाली हे आपण बाहेर ऐकलेलं आहे, पण म्हातारीला अपत्य झालं हे आपण ऐकत नाही. याचं कारण मूळ कशात आहे? मेनोपॉज नंतर, दॅट इज अ रिटायरमेंट ऑफ फिमेल फ्रॉम द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाल्यावर पहिलं जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याला आपण मेनार्च म्हणतो. त्याला आपण मेनार्च म्हणतो. तर अत्यंत महत्वाची ही प्रोसेस ह्युमन फिमेल मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जे चेंजेस होतात युटेरसमध्ये हा जो लेयर आहे त्याला नाव आहे स्ट्रॅटम. बेसालिस हा तसाच राहतो, परंतु हा इनर लेयर आहे त्याला नाव आहे स्ट्रॅटम. फंक्शनालिस वियर अँड टियर तयार होतो, नष्ट होतो, तयार होतो, नष्ट होतो दर महिन्याला, दर मेन्स्ट्रुअल सायकलला फंक्शनालिस लेयर. आणि यामधून म्हणजे ज्यावेळी मेन्स्ट्रुअल फेज असते त्यावेळी इथल्या ब्लड व्हेसल्स रप्चर होतात. हा लेयर ब्रेक होतो, ब्लड व्हेसल रप्चर होतात आणि त्यामुळं साधारणतः 45 ml एवढं ब्लड बाहेर पडतं. परंतु इथल्या ब्लड व्हेसल्स स्पायरल असतात, त्यामुळं या ठिकाणी क्लॉट्स तयार होत नाहीत. लक्षात असू द्या. It is a cyclic event starting from one menstruation till the next during reproductive period, puberty to menopause of woman's life. नॉर्मल विचार केला तर हे 28 ते 29 दिवसाचं सायकल आहे, परंतु हा ड्युरेशन व्हेरिएबल आहे. आणि त्यामुळं एका वर्षामध्ये 13 मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट होतात. त्यामुळं आणि ओव्ह्युलेशन जे होतं ओव्हरीकडनं ते अल्टरनेट होत असतं. या महिन्यात लेफ्ट ओव्हरीकडनं ओव्ह्युलेशन झालं तर पुढच्या महिन्यात राईट कडनं होणार, पुन्हा लेफ्ट कडनं होणार, पुढच्या महिन्यात राईट, त्याच्या पुढच्या महिन्यात लेफ्ट, त्याच्या पुढच्या महिन्यात राईट, त्याच्या पुढच्या महिन्यात लेफ्ट, त्याच्या पुढच्या महिन्यात राईट. अशा प्रकारे एका ओव्हरीकडनं 6 ते 7 ओव्ह्युलेशन्स दरवर्षी होत असतात. अल्टरनेटली होतात. हे कुणाकुणामध्ये आहे तर ओल्ड वर्ल्ड मंकी, एप आणि ह्युमन फिमेल हे 3च ग्रुप या पृथ्वीवरती आहेत की त्यांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकलची प्रोसेस आहे.
याच्यामध्ये ओव्हरियन सायकल ओव्हरीमध्ये चेंजेस होतात आणि युटेराईन सायकल युटेरसमध्ये चेंजेस होतात. ओव्हरीमध्ये आणि युटेरस या दोन ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये चेंजेस होत असतात. दिस मेन्स्ट्रुअल सायकल हे कंटिन्यू आहे का 32? समजा आता प्युबर्टी टू मेनोपॉज पण कंटिन्यू आहे का? नाही. इट इज इंटरप्टेड ड्युरिंग टेम्पररी पिरियड्स लाईक प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन. प्रेग्नंट वुमन मध्ये हे टेम्पररी डिस्कंटिन्यू होतं. लॅक्टेटिंग मदर मध्ये पण डिस्कंटिन्यू होतं. Menstrual cycle. This menstrual cycle consists of 4 main phases like menstruation phase, duration 3 to 5 days चा. त्यानंतर proliferative phase, repairing phase, duration 6 to 13 डेजचा ड्युरेशन त्याचा आहे. ओव्ह्युलेटरी फेज 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, मिड डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. त्यानंतर पोस्ट ओव्ह्युलेटरी फेज किंवा ही सिक्रिटरी फेज ही मोठी फेज आहे या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये, महत्वाची फेज आहे. म्हणजे 14 नंतर 15 टू 28 डेज इथपर्यंतचा ड्युरेशन हा सिक्रिटरी फेजचा आहे, पोस्ट ओव्ह्युलेटरी फेजचा आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ मेन्स्ट्रुअल फेज 1 to 5 days, 3 to 5 days गृहीत धरू आपण. फॉलिक्युलर और प्रोलिफरेटिव्ह फेज 6 to 13 day. Ovulatory phase 14th day, secretory or luteal phase 15 to 28 days of menstrual cycle. Menstrual cycle start with menstrual flow, bleeding. It lasts for 3 to 5 days. पहिली फेज जी आहे त्यामध्ये होतं काय नेमकं? ब्लीडिंग फेज किंवा मेन्स्ट्रुअल फेज आपण म्हणतो. इफ देर इज नो फर्टिलायझेशन, then corpus luteum degenerates into corpus albicans. आता कॉर्पस ल्युटियम डिजेनरेट झाल्यामुळं काय होणार? लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन फॉल डाऊन, आणि प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजनची लेवल कमी झाल्यामुळं काय होतं? एंडोमेट्रियम बिकम्स थीन अँड ब्रेक्स ऑफ. आणि त्यातला कोणता लेयर ब्रेक होतो? आपण तर सांगितलं बेसॅलिस इंटॅक्ट आहे, परंतु आतला फंक्शनॅलिस लेयर जो आहे तो रप्चर होतो आणि तिथं ब्लड व्हेसलचं नेटवर्क सप्लाय केलेलं आहे. त्या ब्लड व्हेसल ब्रेक होतात आणि त्यामुळं ब्लीडिंग होतं आणि ते ब्लड सेल्युलर डिब्रिस अनफर्टिलाइज्ड ओहम वजायना मधून रिलीज केलं जातं. दिस इज द ब्लीडिंग फेज. युटेरस मध्ये चेंजेस कोणते झाले आणि ओव्हरी मध्ये कोणते झाले? ओव्हरी मध्ये काय घडलं? इफ देर इज नो फर्टिलायझेशन, कॉर्पस ल्युटियम डिजेनरेट्स इनटू कॉर्पस अल्बिकन्स, level of progesterone estrogen fall down. Due to that,
endometrium becomes thin and breaks up and bleeding start. तर युटेरस मध्ये हे ब्लिडिंग होतं, सेल्युलर डिब्रिस 45 ml नियरली ब्लड आणि अनफर्टिलाइज्ड ओहम वजायना मधून रिलीज केलं जाईल, डिस्चार्ज केलं जाईल. इकडं ओहरीमध्ये काय होणार, एक बदल सांगितला, पण आणखी बदल काय होणार. आता कोणत्या हार्मोनची लेवल कमी आहे, प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजन लेवल फॉल डाऊन झालेली आहे अँड लो लेवल ऑफ प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजन स्टिम्युलेट द anterior pituitary to secrete follicle stimulating hormone, and follicle stimulating hormone acts on ovary to stimulate follicular development. Started म्हणजे प्रायमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, ही फॉलिक्युलर डेव्हलपमेंट स्टार्ट होते. 3 to 5 days हा ड्युरेशन याचा दिलेला आहे. तर ब्लिडिंग फेज मध्ये एवढे चेंजेस झाले. काय घडलं पुन्हा एकदा पहा. If there is no fertilization, corpus luteum degenerates into corpus albicans. Due to that, level of progesterone estrogen fall down. Due to that, endometrium becomes thin and breaks up. Due to that, discharge of blood, cellular debris, unfertilized ovum takes place through vagina. त्याच वेळी लो लेवल ऑफ प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजन स्टिम्युलेट anterior pituitary to secrete FSH, and FSH stimulate the follicular development in ovary. Duration 3 to 5 days. Then menstruation occurs released if released ovum not fertilized. It results breakdown of endometrium lining. पण कोणतं लाइनिंग, stratum functionalis, and uterine blood vessels that comes out through vagina. Lack of menstruation indicates, जर menstrual cycle discontinue झालं, that indicates pregnancy. त्याची कारणं अनेक असतील, पण त्यातलं मेन म्हणजे मॅरेज झालेल्या लोकांमध्ये विशेषतः आपण विचार करतो. हा मॅरेज झालेल्या असो नाही तर कुणी असो. इट ऑल्सो कॉज्ड ड्यू टू स्ट्रेस, म्हणजे एकच कारण आहे असं नाही डिस्कंटिन्यू व्हायचं. एक महत्वाचं कारण आहे की प्रेग्नन्सी आहे, परंतु स्ट्रेसमुळे पण होतं. पुअर हेल्थ असेल तरी हे होतंय. त्यानंतर सेकंड फेज आहे फॉलिक्युलर फेज किंवा प्रोलिफरेटिव्ह फेज. आता हा एंडोमेट्रियम आहे, हा एंडोमेट्रियम आहे, त्याचा हा स्ट्रॅटम बेसालिस आहे, तो इंटॅक्ट आहेच, फंक्शनॅलिस फक्त ब्रेक झालाय. तर इथं आता 6 to 13th डे हा ड्युरेशन जो आहे त्या दरम्यान लेवल कोणाची जास्त आहे, FSH ची जास्त आहे. त्यामुळं होतं काय, follicular
डेव्हलपमेंट होते. प्रायमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, फायनली ग्राफियन फॉलिकल हे सगळे बनतात. आणि या फॉलिक्युलर सेल्स ज्या आहेत त्या काय करतात, इस्ट्रोजन सिक्रीट करतात. आणि त्यामुळे होतं काय, दॅट ड्यू टू दॅट the endometrium get repaired. Repairing of endometrium takes place. जो लॉस झालेला लेयर्स आहेत ते पुन्हा रिपेअर करण्याचं काम सुरू होतं. त्यामुळं इस्ट्रोजनला रिपेअरिंग हार्मोन म्हणू शकतो आपण. So in uterus there is a repairing of endometrium. ही प्रोसेस होत राहते. आणि इकडं ओव्हरीमध्ये काय होतंय, ओव्हरीमध्ये म्हणजे प्रायमॉर्डियल फॉलिकल असेल, त्यानंतर प्रायमरी फॉलिकल असेल, त्यानंतर सेकंडरी फॉलिकल असेल, टर्शरी फॉलिकल असेल आणि शेवटी मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकल तयार होतात. ओव्ह्युलेशन पूर्वी 36 ते 48 तास अगोदर प्रायमरी oocyte मध्ये जे डिप्लोटिन मध्ये अरेस्ट झालेलं आहे ती डिव्हिजन कंप्लीट होऊन पुन्हा मेटाफेज 2 मध्ये अरेस्ट होतं आणि सेकंडरी oocyte आणि फर्स्ट पोलार बॉडी बनते. तर फॉलिक्युलर डेव्हलपमेंट यामध्ये कंप्लीट होतात या फेजमध्ये. फॉलिक्युलर डेव्हलपमेंट कंप्लीट होतात. पहा आता, completed 8 to 12 days, 13 days. In this phase, action of FSH and LH from LH ची नाही पण FSH ची anterior pituitary ची ऍक्शन होते इथं. FSH stimulate the development of primary follicle, secondary follicle, tertiary follicle, Graafian follicle. त्यानंतर फॉलिक्युलर सेल्स काय करतात, इस्ट्रोजनचं सिक्रिशन करतात. आपल्याला माहिती आहे थिका इंटरना एस्ट्रोजन सिक्रेट करणार आणि त्याच्यामुळं काय होतं, एंडोमेट्रियमचं रिपेअरिंग केलं जातं. हे प्रायमॉर्डियल प्रायमरी सेकंडरी टर्शरी फॉलिकल मॅच्युअर फॉलिकल बनतात आणि ग्राफियन फॉलिकल मधून तुम्हाला माहिती आहे ग्राफियन फॉलिकल जे आहे त्याच्यामध्ये थिका इंटरना इस्ट्रोजन सिक्रेट करतं. आणि इस्ट्रोजन मुळे काय होतं, प्रोलिफरेशन ऑफ रप्चर्ड युटेराइन एंडोमेट्रियम अँड म्युकस लाइनिंग ऑफ ओव्हिडक्ट अँड वजायना. डेव्हलपमेंट, आता हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कंट्रोल करणारं हार्मोन आहे त्याबद्दल आपण चर्चा केलेलीच आहे. आता इस्ट्रोजनची लेवल जर वाढत असेल तर त्यामुळे FSH ची लेवल कमी होत असते आणि FSH ची कमी झाली की लगेच LH ची वाढत असते. त्यामुळे पूर्ण हार्मोनच्या कंट्रोलमध्ये आहे ही प्रोसेस. त्यानंतर 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, जर 28 दिवसाचं सायकल असेल तर 14th डेला ही प्रोसेस ओव्ह्युलेशनची होणार. मिड डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. याचा अर्थ प्रत्येक वेळी समजा एखाद्या फिमेलचं 32 दिवसाचं सायकल असेल तर आपण त्याच्या निम्म गृहीत धरणार का मिड डेला? नाही, ते चुकतंय आपलं. त्यातून हे 13 डेज मायनस करायचे आणि तिथं ओव्ह्युलेटरी फेज गृहीत धरायची. हा फरक लक्षात घ्या. जर 28 ला 14व्या दिवशी आहे याचा अर्थ असा नाही की 32 दिवसाचं सायकल आहे तर तिथं पण निम्म्याला होईल 16व्या दिवशी, असं होणार नाही आहे.
32 मायनस हे 13 त्यावेळी होणार. म्हणजे सिक्रिटरी फेजचा ड्युरेशन वाढतो. 14th डे ऑफ सायकल, त्या दरम्यान काय होत असतं, इस्ट्रोजनची लेवल वाढत जाते. त्यावेळी काय होतं, इस्ट्रोजनची लेवल बघा इथं काय होतं, LH FSH अटेंड पीक लेवल इन द मिडल ऑफ सायकल, रॅपिड सिक्रिशन ऑफ LH. आता काय होतं, थोडंसं पुन्हा याच्यानंतर FSH ची लेवल कमी होऊ लागते. इस्ट्रोजन वाढलंय, FSH ची लेवल कमी होऊ लागते आणि 14व्या दिवशी अचानक मोठ्या प्रमाणावरती LH सिक्रीट होतं. त्याला आपण म्हणतो LH सर्ज. त्याला आपण LH सर्ज म्हणतो. आणि त्यामुळं काय होतं, LH इज रिस्पॉन्सिबल फॉर rupturing of mature follicle or Graafian follicle and release of secondary oocyte in abdomen. हे रप्चर होणार आणि सेकंडरी oocyte बाहेर पडणार ॲब्डॉमेन मध्ये. ओव्ह्युलेटरी फेज महत्वाची फेज आहे. नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड मध्ये मिड डे ऑफ मेन्स्ट्रुएशन म्हणजे ओव्ह्युलेशनचा डे ओळखायचा आणि त्याच्या मागं पुढं काही दिवस कॉप्युलेशन साठी कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस यूज केले तरी सुद्धा कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथडचा वापर त्या दरम्यान करायचा. ही एक नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहे. शुअर नाही 100%, पण आहे ही. ओव्ह्युलेशन होतं. एकदम 14व्या दिवशी LHचं सिक्रिशन वाढतं. त्याला आपण म्हणतो, अचानक वाढ मोठी झाली, त्याला आपण म्हणतो LH सर्ज. आणि त्यामुळं ग्राफियन फॉलिकल रप्चर होईल आणि सेकंडरी oocyte रिलीज होईल, त्याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो. आफ्टर द प्रोसेस ऑफ ओव्ह्युलेशन, आता हे घडलं 14व्या दिवशी. पुढे बघूया. आता हे 14व्या दिवशी सेकंडरी oocyte बाहेर पडलं. 14व्या दिवशी सेकंडरी oocyte बाहेर पडलं. बाहेर पडल्यानंतर ॲब्डॉमेन मध्ये बाहेर पडलं. ते कोण कॅप्चर करतं, फिमरी कॅप्चर करतात आणि त्या ओस्टियम मधून, ओपनिंग मधून ते फॅलोपियन ट्यूब मध्ये एम्पुला इस्थेमिक जंक्शन और एम्पुला इज अ साइट ऑफ फर्टिलायझेशन तिथं आणलं जातं. तिथं ते आणलं जातं. त्यानंतर पुढची फेज आहे सिक्रिटरी फेज, ल्युटियल फेज, पोस्ट ओव्ह्युलेटरी फेज. मेजर फेज आहे ही. After ovulation, LH along with LTH acts on empty follicle and it is first converted into corpus hemorrhagicum and then corpus luteum contains luteal cells, yellow glandular cells, lutein cells. कॉर्पस ल्युटियम बनलं. टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड इथं बनली. टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड इथं बनलेली आहे कॉर्पस ल्युटियम. आणि कॉर्पस ल्युटियम मधून मोठ्या प्रमाणावरती प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होणार. प्रोजेस्ट्रॉनची लेवल वाढत जाईल आणि त्याचा परिणाम इकडं युटेरस वरती काय होईल. आता हे स्ट्रॅटम बेसॅलिस तर आहेच आहे. आता स्ट्रॅटम फंक्शनॅलिस तयार रिपेअर केला गेलाय, परंतु रिपेअर केलेला हा जो लेयर आहे इट बिकम्स हायली व्हॅस्क्युलर, ग्लँडुलर अँड थिक. हायली थिक
5 एवढा थिकनेस याचा वाढतो. तो ग्लँडुलार होतो, व्हॅस्क्युलार होतो. पण कशासाठी? टू रिसीव्ह फर्टिलाइज्ड ओहम. आपल्या बेबीच्या स्वागतासाठी मदरनं केलेली तयारी आहे. आणि म्हणून इस्ट्रोजनला आपण रिपेअरिंग हार्मोन म्हणतो, परंतु प्रोजेस्टेरॉनला आपण प्रिपेअरिंग हार्मोन म्हणूया. Which of the following is repairing hormone and which of the following is preparing hormone? Estrogen repairing, progesterone preparing. हे काम या फेज मध्ये केलं जातं. आता जे कॉर्पस ल्युटियम आहे ते 19व्या दिवशी चांगलं तयार होऊ लागतं. 21व्या दिवशी फुल्ली तयार होतं आणि सिक्रिशन फुल लेवल न करत राहतं. का? तर फर्टिलाइज्ड ओहम रिसीव किंवा एम्ब्रिओ रिसीव करण्यासाठी युटेरस प्रिपेअर करायचा आहे, ग्लँडुलार बनवायचा आहे, व्हॅस्क्युलार बनवायचा आहे, त्यासाठी केलंय. परंतु फर्टिलायझेशन झालं नाही. इफ देर इज नो फर्टिलायझेशन, कॉर्पस ल्युटियम डिजेनरेट्स. कॉर्पस ल्युटियम डिजेनरेट झाल्यामुळं काय होणार? लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन फॉल डाऊन. त्यामुळं काय होणार? लो लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन. ड्यू टू दॅट देर इज अ डिसइंटिग्रेशन of endometrium. Endometrium becomes thin and breaks off, and next menstrual cycle is repeated. नवीन सायकल पुन्हा सुरू होतं. आणि जर फर्टिलायझेशन झालं तर तो एम्ब्रिओ रिसीव केला, पुढं 9 महिने 9 दिवस म्हणा किंवा त्याच्या आसपासचा जो ड्युरेशन आहे तोपर्यंत तो एम्ब्रिओ सुरुवातीला आपण त्याला एम्ब्रिओ म्हणतो, नंतर फिटस म्हणतो. आणि त्याची पूर्ण सगळे ऑर्गन्स वगैरे तयार होईपर्यंत आणि थोडीफार ग्रोथ होईपर्यंत ते तिथंच युटेरसमध्ये राहतं. आणि मग चाइल्ड बर्थच्या प्रोसेसमध्ये हे मदरपासून वेगळं होतं. त्याला आपण प्रेग्नन्सी म्हणतो. तर मेन्स्ट्रुअल सायकलची प्रोसेस अशी होते. या मेन्स्ट्रुअल सायकलच्या प्रोसेसमध्ये 2 पिट्युटरी हार्मोन्स महत्वाचे काम करतात. FSH, LH, त्याच्याबरोबर LTH ची मदत घेतली जाते. आणि 2 ओव्हरीचे हार्मोन्स इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन यांची मदत घेतली जाते. तर ही मेन्स्ट्रुअल सायकलची प्रोसेस ही टोटली कुणाच्या नियंत्रणात आहे? तर हार्मोनच्या कंट्रोलमध्ये असणारी प्रोसेस आहे. आणि प्रेग्नन्सी झाली तर पुढच्या डेव्हलपमेंट सुरू होतात. पहा आता इथं प्रत्येक हार्मोनची लेवल कशी बदलते आणि कोणते चेंजेस ओव्हरीमध्ये आणि कोणते चेंजेस युटेरसमध्ये कसे होतात पहा. सुरुवातीला ब्लीडिंग फेजचा विचार केला तर कॉर्पस फर्टिलायझेशन नाही झालं तर कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होणार, प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजनची लेवल फॉल डाऊन होते लेवल त्यांची. आणि त्यामुळं एंडोमेट्रियम थिन होतो आणि ब्रेक होतो तो. पण त्याच वेळी लो लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन स्टिम्युलेट दी anterior pituitary to secrete FSH and FSH stimulate the development of follicles. ओव्हरीमध्ये हे चेंजेस झाले.
त्यानंतर प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये पहा, प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये इस्ट्रोजन इथं सिक्रीट झालेलं आहे, वाढलेली आहे इस्ट्रोजनची लेवल, फॉलिक्युलर सेल सिक्रीट करतात, त्यामुळे एंडोमेट्रियमचं रिपेअरिंग केलं जातं, रिपेअरिंग ऑफ एंडोमेट्रियम इस्ट्रोजनची लेवल वाढल्यामुळं. आणि त्याच वेळी ओव्हरीमध्ये काय होतं, फॉलिक्युलर डेव्हलपमेंट कंप्लीट होणार. त्यानंतर ओव्युलेटरी फेज 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. इथं युटेरस मध्ये काही बदल फारसा नाही आहे. इकडं काय होणार बघा, इस्ट्रोजनची लेवल वाढलेली आहे, हा इकडं FSH ची लेवल पहा, FSH ची लेवल पण वाढली, वाढून पुन्हा कमी झाली. पण 14व्या दिवशी होतं काय, 13वा-14वा दिवस त्या दरम्यान, 13वा दिवस किंवा 14वा दिवस त्या दरम्यान LH एकदम वाढतं, त्याला आपण LH सर्ज म्हणतो, अचानक वाढ होणे, आणि त्यामुळं ओव्युलेशन होतं आणि सेकंडरी ओव्हसाइट बाहेर पडतं. त्याच्यानंतर पोस्ट ओव्युलेटरी फेज किंवा सिक्रिटरी फेज किंवा ल्युटियल फेज आपण म्हणतो त्याला. इकडं कॉर्पस ल्युटियम बनतं, LH किंवा LTH च्या मदतीनं कॉर्पस ल्युटियम बनतं, प्रोजेस्ट्रॉन सिक्रिशन मोठ्या प्रमाणावर होतं, आणि त्यामुळं प्रोजेस्ट्रॉनची लेवल वाढत वाढत जशी जाईल तसं एंडोमेट्रियम हायली वॅस्क्युलर थिक ग्लँडुलर होतो, 5 mm पर्यंत थिक होतो टू रिसीव्ह एम्ब्रियो. यासाठी फर्टिलायझेशन झालं तर प्रेग्नन्सी, आणि नाही झालं तर पुन्हा कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होणार कॉर्पस अल्बिकन्स मध्ये, व्हाईट स्कार मध्ये. प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजन लेवल फॉल डाऊन होणार, एंडोमेट्रियम थीन होणार आणि ब्रेक होणार. पुढचं मेन्स्ट्रुअल सायकल पुन्हा रिपीट होणार. आता याच्यामध्ये बघा कधी स्टार्ट होतं, 12 वर्षाच्या दरम्यान. कुठपर्यंत, 12 वर्षापासून 50 वर्षापर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल, आणि 50 वर्षानंतर मेनोपॉज, दॅट इज अ रिटायरमेंट ऑफ फिमेल फ्रॉम द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. पहिलं मेन्स्ट्रुएशन जे आहे त्याला आपण काय म्हणतो, मेनार्ज, आणि मेनोपॉज स्टॉपिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल 50 वर्षाच्या, 45-50 वर्षाच्या दरम्यान मेनोपॉज. असं आहे मेन्स्ट्रुअल सायकल. सिग्निफिकंट प्रोसेस, अतिशय महत्वाची प्रोसेस मेन्स्ट्रुअल सायकल.